सर, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी कुठेतरी वाचलेला ऐकलेला एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतो. एकदा एका शाळेमध्ये बरं का, वर्गात भूगोलाचा तास सुरू होता आणि गुरुजींनी मुलांना दाखवण्यासाठी शिकवण्यासाठी आपल्या भारत देशाचा नकाशा आणला होता. आणि पहिल्यांदाच तो देशाचा नकाशा पाहिल्यानंतर मुलांनी त्या नकाशावरती उड्या मारल्या आणि मला बघायचंय, मला आधी बघायचंय, मला आधी बघायचंय अशी झटापट सुरू झाली. आणि त्यातनं झालं काय, त्या नकाशाचे तुकडे पडले आणि प्रत्येकाच्या हातात एक एक तुकडा गेला. गुरुजी अर्थात चिडले, मला हे काय बरं केलेलं नाहीये, तुम्हाला शिक्षा म्हणून हा देशाचा नकाशा परत पहिल्यासारखा नीट जोडून द्या. मुलं कामाला लागली. काही केला त्यांना तो देशाचा नकाशा नीट जोडता येत नव्हता. 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, 1 तास गेला. त्यावर गुरुजी म्हणाले, अरे तुम्हाला हे करता येत नाही, थांबा मी येतो तुमच्या मदतीला. गुरुजी सुद्धा गेले, पण त्यांच्याच्याने काही ते होईना. तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं की बाजूला कोपऱ्यामध्ये एक मुलगा शांतपणे बसलाय, बिनधास्तपणे बसलाय आणि ही सगळी गंमत बघतोय. गुरुजी चिडले, अरे आम्ही एवढी मेहनत घेतोय, तू तिकडे बसून आमची गंमत बघतोयस, आता तुला शिक्षा. आम्ही नाही, तू एकट्याने हा देशाचा नकाशा जोडून दाखवायचास. तो मुलगा आला आणि त्याने 2 मिनिटात आपल्या देशाचा नकाशा जोडून दाखवला. सगळे आश्चर्यचकित झाले, म्हणाले अरे तुला कसं काय जमलं हे? त्या मुलाने दिलेलं उत्तर फार छान आहे. तो मुलगा म्हणाला, या देशाच्या पाठी एका माणसाचं चित्र आहे, मी माणूस जोडत गेलो, देश आपोआप जोडत गेला. क्या बात. त्यामुळे आता आपल्या समोर येते आपली पुढची बिनधास्त अप्सरा आरती सोळंकी. Wonderful. Thank you. Mind blowing. Thank you.
मी तुला हा बिनधास्तपणाचा ऍटिट्यूड दाखवण्यासाठी काही वेगळं करावंच लागलं नसेल, नाही हो की नाही? म्हणजे तुझं जे वजन आहे, समाजातलं तुझं जे वजन आहे, तो वेटो वापरून तुला हा बिनधास्तपणाचा ऍटिट्यूड सहज वापरता आला असेल, नाही? हा, जास्त मेहनत नाही करावी लागली, पण डान्स मध्ये करावी लागली. ऍटिट्यूड साठी म्हणते. नाही, ती नाहीच ना काही. नाही करावी लागली ना. असं कसं? आणि इथे काय लागलंय तुझ्या? लागलं नाहीये, ते कोरलंय. कोरलंय? हो. कोरिओग्राफी कोणाची आहे ही? काय? परत एकदा? कोरिओग्राफी कोणाची आहे ही? तो आपल्याकडे हँडसम आहे ना, अभि. माझ्याशिवाय इथे कोणी हँडसम नाही. नाही हा ही अंधश्रद्धा आहे. इथे, तिथे नाही, इथे. हा. आणि तुमच्या बाबतीत तर आम्ही खूपच उशिरा जन्म घेतला, त्याच्यामुळे पाहताना तसं वाटत नाही. जाणून घेऊया फुलवा खामकरचं काय मत आहे. आरती, मस्त परफॉर्मन्स झाला. तुझी सुरुवात झाली ऍक्च्युली फ्रँकली, तेव्हा मला असं वाटलं की आता हिची एनर्जी ड्रॉप होतीये का, असं सुरुवात तिला वाटलं. पण नंतर तू एकदम सडनली तो उसळून वर नेलास परफॉर्मन्स. सो इट वॉज व्हेरी गुड. आय लव्ड इट. आणि फक्त मला अजून थोडंसं टेक्निकली बघायला लागलं तर मोमेंट्स अजून फाईन तुझ्या होतील, कारण तू तेवढी टाईट नाचतेस. पण यू आर अ सुपर एंटरटेनर. तू सॉलिड कॅरी केलास ॲटिट्यूड आणि मस्त मजा आली. थँक्यू. आरती, तू फक्त एंटरटेनर नाही आहे, यू आर गुड डान्सर. थँक्यू. खरं सांगायचं ना, जसं आमची खरंच सुरुवात होते, अभी पकडो कहाँ छूट गया और वो बताने का, असा एक थोडा ॲटिट्यूड असतो जेव्हा इथे बसतो तेव्हा. पण मी खरं रमलो या परफॉर्मन्समध्ये. मला खरंच चुका नाही दिसल्या आणि दादा तू केल्याही नाहीस. इतका स्मूथली तो परफॉर्मन्स नेला. आणि मी खरं सांगू, मेंटॉर वगैरे सगळं विसरलेलं. मी एन्जॉय करत होतो जे जे परफॉर्म करत होती. आणि माझ्याकडे वगैरे लुक दिला तर मी अजूनच खुश झालो. मी प्रत्येक डान्सला देणार लुक. क्या बात आहे. पण चुका सांगणार नाही. तू खूप सुंदर केला परफॉर्मन्स. मला खूप आवडला. थँक्यू. परफॉर्मन्स खूप छान होता, पण आपल्या मुलाच्या चुका आईला पहिल्या दिसतात बहुतेक. तर मुवमेंट कम्प्लीट नाही वाटल्या मला 2-3 ठिकाणी. आणि शेवटची पोज आपण ठरवली काहीतरी वेगळी होती आणि कदाचित ती फ्लोमध्ये वेगळी झाली एंड पोज. त्याच्यामुळे कम्प्लिशन थोडंसं मला अर्धवट वाटलं. पण परफॉर्मन्स लाईक क्या बात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मलाही हा प्रश्न पडला की परफॉर्मन्सच्या शेवटी तू तिकडे जाऊन झोपलीस का, दमून झोपलीस का? काय होती शेवटची पोज? नाही, ती पोज देण्याच्या आधी संपलं. त्यामुळे मी म्हटलं जाऊन दे. पण मजा आली. आपण आता जाणून घेऊयात महागुरूंचं काय मत आहे. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल जर सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या गुरूंशी सहमत नाहीये. त्यांनी म्हटलं की तुम्ही काही मुवमेंट्स कम्प्लीट नाही केल्यात किंवा तुमची ती शेवटची पोज काहीतरी वेगळी होती, तुम्ही काहीतरी वेगळी केली. असेलही वेगळी, आम्हाला काय माहिती काय वेगळी होती ती. माझ्या मते तुम्ही हा कम्प्लीट डान्स केलेला आहे. तुम्ही एक बीट नाही तर अर्धा बीट सुद्धा पकडलेला आहे. तुम्ही ज्याप्रमाणे त्या शिडीवरनं खाली येऊन 2 पावलावरती उभा राहिलात आणि त्यानंतर तुम्ही फ्लर्ट केलं थोडंसं मयूरकडे पाहून, ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. पण त्यानंतर तुमची जी एक पोज जी काहीतरी करून तुम्ही जे पुढे आलात ना, दॅट वॉज माइंड ब्लोईंग असं मला वाटतं. थँक्यू. आणि त्यानंतर तिथे उभं राहून एकदा तुम्ही एक डबल ऍक्शन दिली त्याही गोष्टी. आणि ते करत असताना कुठेही रिदम नाही सुटला, कुठेही डान्सचं ॲटिट्यूड नाही सुटलं. तसंच तुम्ही ते पकडून ठेवलं, कारण ते एका हातात पकडलं तर दुसऱ्या हातातून तुम्ही एक्सप्रेशन देत होतात. त्यामुळे तुमचे दोन्ही हात जे आहेत ते असे वाटले मला की जेव्हा देणारा देतो तेव्हा दोन्ही हातांनी देतो ना, वा, तसंच तुम्ही प्रेक्षकांना देत होतात. आपला हा परफॉर्मन्स देत होतात, ते दोन्ही हाताने तुम्ही हा परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे माझ्याकडे दुसरं गत्यंतर नाही.
महागुरूंकडनं मानाचे 100 रुपये मिळवलेल्या आरती सोळंकीला आता गुरु किती मार्क्स देत आहेत ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी फुलवा खामकर. 9. आणि आता मयूर वैद्य. 9. मी तिथे येऊन माझे 100 रुपये दिले याचा अर्थ माझे 10. या 2 गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या आधाराने त्यांचं ऍव्हरेज काढून 100 पैकी तुला गुण मिळालेले आहेत 90.